नमस्कार. 2 आठवड्याच्या ब्रेक नंतर आता आपण परत चरक वाचनाला पुढच्या सूत्रांना सुरुवात करत आहोत. 203 पर्यंत सूत्र आपण बघितले होते. सर्वांनी चरक संहितेची सटीक प्रत जवळ ठेवावी नेहमीप्रमाणे. आपण 204व्या सूत्राला सुरुवात करूया. वत्सकारक वधौ पाठाम षड्ग्रंथां कटुरोहिणीं मूर्वां सातिविषां निंबं पटोलं धन्वयासकम् वचां मुस्तं उशिरं च मधुकं त्रिफलां बलां पाक्यं शीतकषायं वा पिबेत् ज्वरहरं नरः मधुकमुस्तमृद्विका काश्मर्याणि परुषकं त्रायमाणाम् उशिरं च त्रिफलां कटुरोहिणीं पीत्वा निशिस्थितं जंतुः ज्वरात् शीघ्रं विमुच्यते. आता इथे हे योग आलेत. वत्सक, आरगवध, पाठा, पिंपळी, कुटकी, मुरवा, अतिविष, निंब, पटोल, धन्वयास. वचा, मुस्ता, उशीर, मधुक, त्रिफला, बला यांचा फांट किंवा हिम ज्वरहर म्हणून मनुष्याने प्यावा. पित्वा निशिस्थितम जंतुः ज्वरात शीघ्रं विमुच्यते. ज्वरहर म्हणून यांचा फांट किंवा हिम घ्यावा. असा एक सरळ सरळ योग आलेला आहे. त्याच्यानंतर मधुकमुस्त मृद्विका काश्मरी आणि परुषकम त्रायमाणाम उशिरंच त्रिफलां कटुरोहिणीं पीत्वा निशिस्थितम जंतुः ज्वरात शीघ्रं विमुच्यते. हा त्याच्या पुढचा तिसरा आहे. मोह, मुस्ता, मृद्विका, काश्मर्य, परुषक, त्रायमाण, उशीर, त्रिफला, कुटकी यांचा रात्रभर भिजवून ठेवलेला निशिस्थितम शीत कषाय प्यायलास ज्वरापासून शीघ्र मोचन होते. हा योग असाच्या असा अख्खा मी आतापर्यंत वापरला नाही, पण ह्याच्यातील एक एक घटक हे त्या रुग्णानुसार त्याचा फांट किंवा सिद्धजल असं ज्वर आणि ज्वराखेरीज इतरही स्थितीमध्ये बऱ्यापैकी चांगल्या रीतीने वापरता येतं. म्हणजे अगदी कुटकी सिद्ध जल नित्यपानार्थ देणं वगैरे अशा पद्धतीचा सुद्धा उपयोग हा उत्तम रीतीने करता येतो. जास्त मुस्ता, मृद्विका, उशीर याचा वापर जास्त होतो. पण त्रिफला, कुटकी असं पण म्हणजे दिवसभरचं पाणी तयार करण्यासाठी कुटकी साधारणतः 1 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम ह्याच्या आसपासच वापरायचं. म्हणजे खूप कडू न होता व्यवस्थित पाचन सतत क्लेदाचं होत राहतं, आमाचं पाचन होत राहतं. पुढे जाऊया. पुढे जाती आमलक मुस्तानी तद्वत् धन्वयासकं विबद्ध दोषो ज्वरितः कषायं सगुडं पिबेत् त्रिफलां त्रायमाणां च मृद्विकां कटुरोहिणीं पित्तश्लेष्महरस्त्वेषो कषायो हि अनुलोमिकः त्रिवृता शर्करायुक्तः पित्तश्लेष्मज्वरापहः. जाती, अमलक, मुस्ता आणि दुरालभा धर्मयासक यांचा कषाय गुडाबरोबर ज्वरामध्ये दोष विबद्ध दोष असताना वापरावा. जाती, अमलक, मुस्ता आणि दुरालभा यांचा कषाय गुडाबरोबर सगुडम पिबे दोष विबद्धता असताना वापरावा. त्यानंतर त्रिफला, त्रायमाण, मृद्विका आणि कुटकी हा कषाय पित्तश्लेष्महर आणि अनुलोमन करणारा आहे. पित्तश्लेष्महरस्त्वेष कषायोनी अनुलोमकः. आणि पुढचा एक योग आलेला आहे त्रिवृत आणि शर्करा हा पित्तश्लेष्मज्वरहर योग आहे. हाच योग परत ग्रीष्मामध्ये जे शारंगरामध्ये ग्रीष्मामध्ये वापरायचा विरेचन योग आहे तो त्रिवृत आणि शर्करा असा आहे. हे तिन्ही पित्तघ्न असलेले असे योग येतात. त्याच्यामधला पहिला जाती, धात्री आणि मुस्ता, दुरालभा असं जे कॉम्बिनेशन आहे हे अशाच आणि ह्याच्या खूप जवळ जाणारं कॉम्बिनेशन कुष्ठामध्ये सापडतं. ह्याचा काढा इथे विबद्ध दोष असताना गुडासह देणं अशा पद्धतीने इथं दिलेला आहे. विबद्ध दोष कसे ओळखावेत तर
कोष्ठस्थ विबद्ध आणि कोष्ठस्थ दोष अडकलेले असतात किंवा शाखागत अडकलेले असतात. त्याच्यामध्ये साम आम किंवा कफ हे त्याचं कारण आहे. आगमन झालेलं असतं किंवा दोष लवकर सुटत नाहीयेत. मलप्रवर्तन, मूत्रप्रवर्तन हे त्याचं विबद्धता दाखवण्याचं सगळ्यात एक मोठं लक्षण राहतं. त्यामुळं ज्वरामध्ये आपल्याला कायम आपण शिकतो की स्रंसन हे भेदनासाठी म्हणून वापरावं, पण व्यवहारामध्ये कुटकी आणि त्रिवृत शर्करा हा सुद्धा ज्वरामध्ये एक चांगल्या पद्धतीचा वापरण्याचा अनुलोमन योग आहे. त्याचा सुद्धा निश्चित अवस्थेनुसार वापर करावा. पुढे 210व सूत्र. बृहत्यो वस्तकं मुस्तं देवदारू महौषधं कोलवल्लीच योगोऽयं सन्निपातज्वरावपः. बृहत्यो दोन्ही बृहती, बृहती कंटकारी, वत्सक मुस्ता देवदार, महौषध म्हणजे सुंठ, कोलवल्ली हा योग सन्निपात ज्वराचा नाश करणार. आता इथे सन्निपात ज्वराचे काही योग दिलेत. त्यापैकी पहिला बृहत्यादी गण, बृहत्यादी वर्ग. दुसरा पुढचा आहे तो षट्यादी. षटी पुष्कर मूलमच व्याघ्री शृंगी दुरालभा गुडुची नागरम पाठा किरातम कटुरोहिणी. एष षट्यादिको वर्गः सन्निपातज्वरापः. षटी पुष्करमूळ कंटकारी शृंगी दुरालभा गुडुची सुंठ पाठा किरात कुटकी हा षट्यादी वर्ग सन्निपातज्वर कास हृद्ग्रह पार्श्वार्थी श्वासतंद्रासु शस्यते. सन्निपातज्वर कास हृद्ग्रह पार्श्वशूल श्वास आणि तंद्रा यासाठी प्रशस्त आहे. तर हा आहे षट्यादी गण आणि पुढचा ते षट्यादी वर्ग. आणि तिसरा जो सांगितलाय तो बृहत्यादी वर्ग. बृहत्यो पौष्करम भारगी षटी शृंगी दुरालभा वत्सकस्य च बीजानि पटोलम कटुरोहिणी. बृहत्यादिर्गणः प्रोक्तः सन्निपातज्वरापः कासादिषु च सर्वेषु दद्यात् सोपद्रवेषु च. बृहती कंटकारी अशा दोन्ही बृहती, त्याच्यानंतर पौष्कर पुष्करमूळ, भारंगी, षटी, शृंगी, दुरालभा, वत्सकस्य च बीजानी म्हणजे इंद्रयव, पटोल आणि कटुरोहिणी कुटकी हा बृहत्यादी गण सन्निपात ज्वरहर आहे आणि कासादी सगळ्या उपद्रवांसाठी तो द्यावा. पहिला जो आहे तो बृहत्यादी योग, दुसरा जो आहे तो षट्यादी वर्ग आणि तिसरा बृहत्यादी गण असे हे 3 योग आहेत. तिन्ही फलश्रुतीमध्ये सन्निपात ज्वरापह असा त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्यामधला सन्निपात ज्वरापहत्व जरी त्याच्यामध्ये असलं तरी त्याच्यामध्ये छोटे छोटे एक शेड्स आहेत. त्यातला जो पहिला आहे सन्निपात बृहती, वत्सक, मुस्ता, देवदार, विश्वा आणि कोलवल्ली हा जो सर्व भाग आहे हा सर्व एक थोडासा स्तंभक अशा पद्धतीचा हा एक एकूण योग तयार होतो ग्राही स्वरूपाचा. त्यामुळे सन्निपात आहे आणि अतिसारा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली नसेल अशा वेळेस हा योग मी वापरून बघितलेला आहे. आणि षट्यादी योग आणि बृहत्यादी योग हे खूपच जवळजवळचे कंटेंट्स असलेले, फलश्रुती त्यांची खूपच चांगली आहे त्याची दिलेली. सन्निपात ज्वरापहा कासरुद्ग्रह पार्श्वार्थी श्वास तंद्रासु शस्यते. अतिशय व्यापक पद्धतीने सन्निपाताची लक्षणं असताना प्रत्यक्ष पाचन करून प्राणव स्रोतसामधलं कुठलंही लक्षण जर का विशेष करून ज्या सन्निपात ज्वरामध्ये आहे त्याच्यामध्ये वापरण्याचे हे 2 योग आहेत. त्यामुळं स्वतंत्र असलेला ज्वर किंवा परतंत्र असलेला ज्वर या दोन्हीही मध्ये सन्निपात ज्वरापासून किंवा सन्निपात स्थितीतून सुटका होणं आणि प्राणव स्रोतसाची लक्षणं लवकर जाणं यासाठी म्हणून हे दोन्हीही योग उपयोगी पडतात. कासादिषुच सर्वेषु दद्यात सोपद्रवेषुच उपद्रवासह असलेला सन्निपात ज्वर असं एक्झॅक्टली याची फलश्रुती आहे. त्यामुळं CRF मध्ये होणारा न्यूमोनिया सारखी लक्षणं किंवा आत्ताचे जे काही बाकीचे कोविड सारख्या काही कंडिशन्स आत्ताच्या ज्या दिसत आहेत त्याच्यामध्ये
किंवा चिकनगुनियासारखी परिस्थिती, अशा ज्या काही आहेत त्याच्यामध्ये उपद्रवासह असलेले जे ज्वरांची व्याप्ती येते, त्याच्यामध्ये प्राणव स्रोतांची थोडीही जर का शक्यता वाटत असेल तर अशा वेळेस वापरण्याचा हा एक अत्यंत महत्वाचा योग आहे. ह्याचा मी भरपूर वापर केलेला आहे, अख्खा वर्ग म्हणून वापरलेला आहे, तसेच ह्याच्यातली ड्रग चॉईस सेपरेट काढूनही वापरलेले आहेत. त्यामुळे हा एक अतिशय अडचणीच्या अवस्थांमध्ये उपयोगी पडणारा हा योग आहे. ह्याच्याबरोबर बऱ्याच वेळा जर का बल कमी असेल तर इतरही कल्पांचा वापर करायला लागतो. या दोन्ही कॉम्बिनेशन्स मध्ये रसायन जातकुळीची औषधं जरी असली तरी सुद्धा प्रत्यक्ष बल वाढवणारी औषधं खूपच कमी आहेत. त्यामुळे प्राणव स्रोतसावरती काम करताना कुठलंही पाचन जरी करायलाच लागणार आहे अशी जरी स्थिती असली तरी सुद्धा काहीतरी एक बल्य औषध द्यायला लागतं. हे कायम लक्षात ठेवून चालायला लागतं. त्यामुळे षठ्यादी वर्ग आणि बृहत्यादी गण जो दिलेला आहे ह्याच्यामधली एकच त्रुटी विशेष करून जाणवते, म्हणजे ह्याच्यामध्ये पाचक भरपूर जरी असले तरी प्रत्यक्ष बलदान करणारा घटक ह्याच्यात कमी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा बलदान करायला लागेल अशा वेळेस इतर कल्प, उदाहरणार्थ जयमंगल किंवा ताप्यादी किंवा शृंगभस्म किंवा शृंगाराभ्र रस, लक्ष्मी विलास, महालक्ष्मी विलास अशा पद्धतींच्या वर्गांचा वापर बलादानासाठी म्हणून करायला लागतो. त्यामुळे ही एक त्याची थोडीशी असलेली मर्यादा प्रॅक्टिकल यूज मध्ये लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण. 215व सूत्र. कषायश्च यवाग्वश्च पिपासाज्वर नाशनः निर्दिष्टा भेषजाध्याये भिषक्तानपि योजये. भेषजाध्याये म्हणजे भेषज चतुष्कामध्ये निर्दिष्ट केलेले पिपासा आणि ज्वर नाशनासाठी जे काही कषाय, यवागू यांचीही वैद्याने इथे योजना करावी. भिषक्तानपि प्रयोजये, त्यांचीही या ठिकाणी योजना करावी. अध्यायाचा अर्थ याचा तसा स्पष्ट आहे. सुरुवातीचे गेलेले 4 अध्याय जे आहेत त्याच्यामधले जे यवागू आहेत किंवा जे कषाय, ज्वरहर कषाय, तर ज्वरहर कषाय बघितलं तर त्याच्यामध्ये सीता, शर्करेचा वापर आहे. त्यामुळं त्या कषायांचा वापर इथे करावा अशा पद्धतीचा एक हा निर्देश ह्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि त्याखेरीजही गरजेनुसार जे इथे शोधनं सांगितलेली आहेत त्याखेरीजही वेगळं शोधन करायला लागलं तर तसं वेगळं शोधन करावं असा सुद्धा एक उल्लेख त्यातला प्रमुख वाटतो. आपण ज्वरहर वाचूयात. सारिवा शर्करा पाठा मंजिष्ठा द्राक्षा पिलू परुषक अभया अमलक बिभितकानी इथे दशेमानी ज्वरहराणी भवन्ति. ह्याच्यामध्ये जे दिलेल्या 2 गोष्टी आहेत कषायामध्ये, तर त्रिफला हा ज्वरहर दशेमानीमध्ये आहे आणि शर्करा हा ज्वरहर दशेमानीमध्ये आहे. त्यामुळे हे एक अतिशय ऑड लोकेशन आहे. पण त्रिफला ज्वरहर दशेमानीमध्ये सहजरीतीने वापरात आणला जात नाही, पण तो ज्वरहर दशेमानीमध्ये आहे असं एक लक्षात ठेवून घ्या. सारिवा मंजिष्ठा जोडी ही जोडी सुद्धा त्यामध्ये आहे. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढे ज्वरः कषायैः वमनैः लंघनैः लघुभोजनैः वृक्षस्य येन शाम्यन्ति सर्पिस्तेषां विषज्जितम्. वृक्षं तेजोज्वरकरं तेजसा रुक्षितस्य च यः स्यात् अनुबलो धातुः स्नेहवध्यस्य चानिलः. कषायपान, वमन, लंघन, लघुभोजन या चिकित्सांनीही वृक्ष शरीराच्या व्यक्तीचा ज्याचा ज्वर कमी होत नाही त्यांचं सर्पी हे औषध आहे. सर्पी ही तेषां भिषज्जितम, त्यांचं औषध हे सर्पी आहे. पुढे एक सुंदर श्लोक दिलाय त्यांनी. वृक्षम तेजो ज्वरकरम, वृक्ष तेज ज्याला किंवा अद्रव पित्त हे ज्वरकरम हे ज्वर उत्पन्न करणार आहे. तेजसा रुक्षितस्य च या तेजामुळे शरीर रुक्ष झाल्यानंतर जो वातप्रकोप होतो यः स्यात् अनुबलो धातुः स अनिलः स्नेहवध्यः.
तो अनुबलवात धातू हा स्नेहवध्य आहे, अर्थात स्नेहाने नष्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे ज्वरानंतर येणारं जे शरीरामध्ये रौक्ष आहे, तर ते रौक्ष कमी करण्यासाठी किंवा तो वातप्रकोप कमी करण्यासाठी स्नेह वापरावा. त्याचं सध्याच्या ज्वराच्या मॅनेजमेंटमध्ये खूप महत्वाचा जो एक भाग लक्षात ठेवायचा आहे तो हा आहे आजचा. ज्वरः कषायैः वमनैः लंघनैः लघुभोजनैः वृक्षस्य, अशाने झालेला जो वृक्ष आहे त्याचं औषध घृत आहे. मागे आपण घृतावस्था पाहिलेल्या होत्या. इथली जी दिलेली त्यांनी घृतावस्था जी दिलेली आहे ह्याच्यामध्ये केलेली चिकित्सा जी आहे त्याच्यातून निर्माण झालेलं हे वृक्ष, अशा पद्धतीचा हा एक उल्लेख आहे. त्यामुळं कषायही, आपण जे भिन्न भिन्न पाचन कषाय लघु कषाय वापरलेले आहेत ते, वमन उपक्रम करायला लागला असेल तर तो, तसंच लंघन उपक्रम करायला लागलेला असेल तर तो, किंवा लघुभोजन, लंघन लघुभोजनाखेरीज असलेला जो लंघनातील उपक्रम आहे तो लंघन या शब्दाने आहे, आणि लघुभोजन हा जास्तीत जास्त वापरला जाणारा उपक्रम असल्यामुळे लघुभोजन आहे. असं जर का शरीर वृक्ष झालेला असेल तर तेव्हा त्याची चिकित्सा काय आहे, तर त्याची चिकित्सा आहे घृत. तर घृत हा त्याचा वापरण्याचा सर्वात मोठा भाग असतो. घृतावस्था आपण एकदा परत तो श्लोक वाचूयात. घृतावस्थेचा श्लोक नंबर 164. आता ऊर्ध्वं कफे मंदे वातपित्तोत्तरे ज्वरे परिपक्वेषु दोषेषु सर्पिष्पानं यथा अमृतम्. त्यामुळं कफ क्षय होणार, कफ क्षय झालेला आहे असा आणि वातपित्ताधिक्य आहे अशी अवस्था जेव्हा असते, आणि जेव्हा निरामता नक्की आहे अशी स्थिती जेव्हा जिथं निर्माण झालेली आहे तेव्हा सर्पी घृत हे त्याचं औषध आहे. हीच अवस्था या ठिकाणी फक्त थोड्याशा वेगळ्या कारणांनी, म्हणजे चिकित्सेतीलच झालेल्या काही परिणामांनी निर्माण झालेलं वृक्ष, अशा अर्थाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्वरोत्तर जे दौर्बल्य असतं ते कशामुळे असतं, तर प्राकृत बल हे प्राकृत कफाने आहे. धातू, त्यामुळे प्राकृत कफ हे प्राकृत बलाचं एक अत्यंत उत्तम लक्षण आहे. त्याचा क्षय झाल्यामुळं प्राकृत कफ निर्मिती ही सर्पिष म्हणजे घृताने होते. धातू पोषण त्याने घडून येतं. त्याच्यासाठी म्हणून घृताचा वापर करावा असा इथला भाग आहे. हे प्रॅक्टिसमध्ये कोणाकोणामध्ये दिसतं, तर निश्चितच जो वृक्ष ऋतू आहे अशा वेळेस हे प्राधान्याने दिसतं. तसंच जो वृक्ष व्यक्ती आहे ह्याच्यामध्ये हे प्राधान्याने दिसतं. हे कोणामध्ये कमी दिसतं, अतिस्थूल व्यक्तीमध्ये हे खूप कमी दिसतं, बालकांमध्ये हे खूप कमी दिसतं. त्यामुळं हा कशा पद्धतीने सर्पी वापरावा, त्याची योजना जी दिलेली आहे, कषाय हा सर्व एव येते सर्पिषा सहयोजिता, म्हणजे हे जे वरचे दिलेले कषाय आहेत ह्याची योजना सर्पिष प्रक्षेपासह वापरावा किंवा सिद्ध करून वापरावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण वरचा जो त्यांनी दिलेला वृक्षस्य जेने शाम्यंती सर्पिष तेषां विसर्जितम, असं करून जो घृताचा वापर आहे त्याचा खूप चांगल्या रीतीने वापर आहारातनं करून जास्त होतो. कारण जो गृहण स्नेह आहे तो सान्न आहे, त्यामुळे त्याची मात्रा अग्नीनुसार कमी जास्त करत आणि अन्नासह अशा पद्धतीने या घृताचा वापर करावा. आणि साधारणपणे ज्या व्यक्तींमध्ये ज्वराची तीव्रता जास्त असते, म्हणजे ज्वर औष्ण्य जास्त असतं, जास्त काळ चिकित्सा करायला लागते, त्याच्यामध्ये विशेष करून जी झालेली बलहानी आहे त्याच्यामध्ये वापरण्याचं औषध हे सर्पिष आहे. औष्ण्य वाढणं आणि रौक्ष वाढणं ह्यामुळे जे धातू शोषण होतं त्यासाठी घृत ही चिकित्सा. म्हणजे 4-5 दिवस जरी ज्वर येऊन गेलेला असेल आणि बऱ्यापैकी लंघन करायला लागलेलं आहे, अशा वेळेस घृताने अग्निबलही स्थापन होतं आणि धातूचं पोषणही होतं. त्यामुळे पुढील 7-8 दिवस घृताचा आहारात वापर वाढवावा. पुढे जाऊया. पुढे 218वं सूत्र.
कषाय सर्व एवैते सर्पिषासह योजितः प्रयोज्याज्वर शांत्यर्थम अग्निसंदूक्षणः शिवः. हे सर्वच कषाय, सर्व एवैते कषाय आधी सांगितलेले घृतासह योजले असता ज्वराचं शमन आणि अग्निसंदूक्षण करणारे शिव म्हणजे उत्तम असतात. अग्निसंदूक्षण हा शिवहा म्हणजे उत्तम असतात. तर म्हणजे एकतर हे सगळे कषाय आणि घृत म्हणजे कषायासह घृत वापरावं किंवा कषाय सिद्ध घृत बनवावं आणि ते घृत वापरावं. पुढे जाऊयात. नंतर त्यांनी काही घृत दिले. पिप्पल्याश्चंदनं मुस्तम उशिरं कटुरोहिणी कलिंगकः तामलकी सारिवा अतिविषा स्थिरा द्राक्षामलक बिल्वानी त्रायमाणा निदिग्धिका सिद्धमेतैः घृतं सद्यो जीर्णज्वरमुपोहति क्षयं कासं शिरशूलं पार्श्वशूलं हलीमकं अंसाभितापम् अग्निं च विषमं सन्नियच्छति. पिंपळी, चंदन, मुस्ता, उशीर, कटुरोहिणी, कुटकी, कलिंगकः, इंद्रयव, तामलकी, सारिवा, अतिविषा, स्थिरा म्हणजे शालिपर्णी, द्राक्षा, आमलक, बिल्व, त्रायमाण, निदिग्धिका यांनी सिद्ध केलेलं घृत जीर्णज्वराचा शीघ्र नाश करणारं असतं. सद्यो जीर्णज्वरम अपोहती. त्याचबरोबर क्षय, कास, शिरशूल, पार्श्वशूल, हलीमक, अंसाभिताप आणि विषमाग्नी यांनाही बरं करणार आहे, यांची पण चिकित्सा करणार असं आहे. अर्थ स्पष्ट आहे. अग्निमचे विषमम हा एक इथला असलेल्या फलश्रुतीतला एक खूप महत्वपूर्ण भाग आहे. विषमाग्नी असलेल्या रुग्ण हा वारंवार रुग्ण स्वरूपात राहतो वेगवेगळ्या कारणाने. त्यामुळं अग्निवैषम्य असताना चिकित्सा करण्यासाठी हा घृताचा वापर खूप महत्वाचा राहतो. पुढे आणखीन एक घृत आलेलं आहे. वासां गुडुचिं त्रिफलां त्रायमाणां यवासकं पक्त्वा तेन कषायेण पयसा द्विगुणेन च पिप्पली मुस्त मृद्विका चंदनोत्पल नागरैः कल्कीकृतैश्च विपचेत घृतं जीर्णज्वरापहम्. वासा, गुडुची, त्रिफळा, त्रायमाण, दुरालभा यांचा काढा तयार करायचा. तो कषाय दुप्पट दूध घालून आणि पिंपळी, मुस्ता, मृद्विका, चंदन, उत्पल आणि नागर यांचा कल्क घालून त्याचं घृत सिद्ध करायचं. हे घृत जीर्णज्वराचा नाश करणार आहे. पित्तप्रधान स्थितीमध्ये वापरण्यास जास्त योग्य असलेला असा हा वासाबी घृत. पुढे बलाश्वदंष्ट्रां बृहतीं कलशीं धावनीं स्थिरां निंबं परपटकं मुस्तं त्रायमाणां दुरालभां कृत्वा कषायं पेष्यार्थे दद्यात् तामलकीं शटीं द्राक्षां पुष्करमूलं च मेदाम् आमलकानि च घृतं पयश्च तत्सिद्धं सर्पिः ज्वरहरं परं क्षयकासशिरशूल पार्श्वशूलांसतापनेत्. बला, गोखरू, बृहती, कलशी, धावनी, स्थिरा, निंब, परपटक, मुस्ता, त्रायमाण, दुरालभा या सगळ्या द्रव्यांचा काढा आणि तामलकी, शटी, द्राक्षा, पुष्करमूळ, मेदा, आमलकी यांचा कल्क आणि दूध घालून घृत सिद्ध करावं. हे घृत सर्व ज्वरहर आणि श्रेष्ठ आहे. क्षय, कास, शिरशूल, पार्श्वशूल, अंसताप दूर करणार आहे. हे एक घृत आलं. पुढे ज्वरेभ्यो बहुदोषेभ्य ऊर्ध्वं चाधश्च बुद्धिमान दद्यात् संशोधनं काले कल्पेयदुपदेक्षते. बहुदोषयुक्त ज्वरामध्ये बुद्धिमान वैद्यांनी ऊर्ध्व अध शोधन चिकित्सा द्यावी. योग्य अवस्था असताना ऊर्ध्व अध शोधन चिकित्सा द्यावी. कल्पेयद उपदेक्षते. कल्पस्थानात सांगितलेल्या कल्पांचा उपयोग
ते ऊर्ध्व अधशोधनासाठी करावा. मदनम पिप्पली भीर्वा कलिंगैर मधुकेन वा युक्तम उष्णांबुना पेयम वमनम ज्वर शांतये. क्षौद्रांबुना रसेन इक्षोः अथवा लवणांबुना ज्वरे प्रच्छर्दनं शस्तं मध्येर्वा तर्पणेन वा. मदनफळ, पिंपळी किंवा इंद्रयव किंवा यष्टी मधूसह गरम पाण्याबरोबर वमनार्थ ज्वरशांतीसाठी प्यावं. ज्वरामध्ये वमनद्रव्य, क्षौद्रांबू किंवा इक्षुरस, लवणांबू, मद्य, तर्पण यांच्या अनुपानाने देणं प्रशस्त आहे. तर्पण म्हणजे सत्तू तर्पण. सत्तू आणि पाणी मिक्स करून त्याचा घोळ बनवायचा. द्यायचं. हे जे वमन द्यायचं असतं ज्वरामधलं, त्याच्या अवस्था परत मागे आपण बघितलेल्या आहेत, ते आता परत आपण त्याच्याबद्दल बोलायला नको. आणि हे जे वमन द्यायचं आहे हे बलानुसारच पूर्ण वमनकृतीप्रमाणे पूर्ण निःशेष दोष निर्माण होतील अशी स्थिती ज्वरितामध्ये अपेक्षित नाहीये. त्यामुळे बहुदोष असलेला हा जो ज्वर आहे त्यामुळे उपस्थित असलेले दोष काढून टाकणं आणि ज्वर ते जो काय आपण वमनाचा उपक्रम करतोय तो थांबून शेष दोषांचं पाचनाकडे आपल्याला सरकायचं. आता पहिल्या सूत्रांमध्ये प्रच्छर्दन म्हणजे वमनाबद्दल सांगितलं. पुढे मृद्विका अमलकानां वा रसम प्रस्कंदनं पिबेत. रसम आमलकानां वा घृतवृष्टं ज्वरापहं लिह्याद्वा त्रैवृतं चूर्णं संयुक्तं मधुसर्पिषा पिबेद्वा क्षौद्रमावाप्य सघृतं त्रिफलारसम् आरग्वदं वा पयसा मृद्विकानां रसेन वा त्रिवृतां त्रायमाणां वा पयसा ज्वरितः पिबेत्. ज्वरात् विमुच्यते पीत्वा मृद्विकाभिः सह अभयां पयो अनुपानम् अनुष्णं वा पीत्वा द्राक्षारसं ज्वरः. मृद्विका, अमलकी यांचा रस प्रस्कंदनार्थ द्यावा. अमलकीचा रस घृतभृष्ट करून प्यावा. त्रिवृत चूर्णाचे मधुसर्पीसह लेहन करावे. त्यानंतर चौथा योगाला मध आणि तूप घालून त्रिफळा क्वाथ द्यावा. आरगवत दुधासह किंवा मृद्विका रसासह घ्यावे. त्रिवृत किंवा त्रायमाण दुधासह ज्वरिताने प्यावे. मृद्विकेसह अभया घेतल्यामुळे ज्वरापासून मुक्ती मिळते. ज्वरित पिबेत. त्याच्यानंतर मृद्विका गरम दुधाबरोबर घेतल्यावर ज्वरपीडित मनुष्य ज्वरमुक्त होतो. इथले दिलेले जे योग आहेत त्याच्यामधील कल्प जर का आपण समजून घेतले, त्याच्यामध्ये असलेले कल्प काय आहेत तर एक मृद्विका, दुसरा त्रिफला, तिसरा त्रिवृत आणि चौथा आरगवत. साधारणतः हेच 4 वेगवेगळ्या पद्धतीने इथे वापरलेले आहेत. त्याची वेगवेगळी कल्पना योजनेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याची योजना, अशा पद्धतीने हा सगळा सेट समोर येतो. तसंच मागे आपण जे बघितलं ते म्हणजे कुटकी, ह्याचा सुद्धा एक वापर आपण मागे बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. तो सुद्धा एक लक्षात घ्यावा. पुढे जाऊया. 234 सूत्र. कासात श्वासात शिरशूलात पार्श्वशूलात चिरज्वरात मुच्यते ज्वरितः पीत्वा पंचमुली श्रुतं पयः. एकदम मस्त योग आहे हा. लघुपंचमल मूल सिद्ध क्षीर प्यायल्यामुळे ज्वरपीडित रुग्ण कास, श्वास, शिरशूल, पार्श्वशूल व चिरज्वर यांच्यापासून मुक्त होतो. पंचमुली श्रुतं पयः. लघु. पंचमुली आल्यानंतर लघु खाली टीकेमध्ये जे आले लघु पंचमूळ जे आहेत ते वातपित्तघ्न आहे, त्यामुळे या ठिकाणी लघु पंचमुळाचा वापर अपेक्षित आहे. पुढे एरंडमूलोत्क्वथितं ज्वरात सपरिकर्तिकात पयो विमुच्यते पीत्वा तद्वत् बिल्वशलाटुभिः. एरंडमूळ सिद्ध दूध किंवा बिल्वशलाटू सिद्ध दूध पान केल्यामुळे परिकर्तिकायुक्त ज्वरापासून मुक्ती होते. हा एक चांगला सुंदर योग आहे. पुढे त्रिकंटक बलाव्याघ्री गुडनागर साधितम वर्चो मूत्र विबंधघ्नम शोफ ज्वर हरंपयः. गोखरू, बला, कंटकारी, गुड, शुंठी यांनी सिद्ध दूध मलमूत्र विबंध, शोफ आणि ज्वर नाश करणार आहे.
हा शेवटचा हा जो योग आहे हा मी वापरून बघितलेला आहे. आणि वर्चमूत्र विबंधघ्न आणि शोफज्वर हे कॉम्बिनेशन व्यवहारता बऱ्याच वेळा दिसतं यातलं आहे. CRFच्या पेशंट्समध्ये दिसतं, उदरामध्ये दिसतं. तिथंच लिव्हर सिरोसिस सारखे जे कंडिशन डायग्नोसिस घेऊन आपल्याकडे येतात त्याच्यामध्ये सुद्धा ही कंडिशन आपल्याला दिसते. त्यामुळं त्याच्यामध्ये हा वापरण्याचा योग कोखरू, बला, कंटकारी आणि विश्वा सुंठ. ह्याचा काढा करायचा आणि त्या काढ्यामध्ये गूळ घालून द्यायचं किंवा त्याने सिद्ध दूध मिक्सर का क्षीरावस्था असेल तर दूध करून द्यायचं, नसेल तर ह्याचा काढा करून त्यात गूळ घालून द्यायचा. त्याने वर्चव विबंध आणि मूत्र विबंध सुटतो. आणि त्याचा आणि तसंच गोखरू, कंटकारी, बला आणि विश्वा असं सिद्ध जलच दिवसभर पाणी पिण्यासाठी म्हणून देणं हा सुद्धा एक त्याच्यामध्ये मी वापर या कल्पाचा थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आणि वर्चमूत्र विबंध असताना शोफ असतो अनेकदा, अशी अवस्था खूप वेळ असते क्लिनिकली. हे तिन्ही कॉम्बिनेशन क्लिनिकली बऱ्याच वेळा आपल्याला फेस करायला लागतात. हा एक योग लक्षात ठेवून घेऊन वापरावा. पुढे जाऊया. सनागरम समृद्विकम सघृत क्षौद्र शर्करम श्रुतम पयः स खर्जूरम पिपासा ज्वरनाशनम. शुंठी, मृद्विका, खर्जूर यांचं सिद्ध क्षीर, घृत, क्षौद्र व शर्करा घालून प्यायल्यास पिपासा व ज्वर नाशन करणार आहे. पिपासा ज्वर नाशन. नागर मृद्विका हा सुद्धा वापरता येण्यासारखा असा योग आहे, सोपा आहे. परत हे अशा पद्धतीने पाणीच तयार करून द्यावं असंही नाही, ह्याचा एक थोडासा वेगळ्या पद्धतीने वापरही करता येतो. तर्पण तयार करून त्याचे छोटे सरबतासारखंच फक्त तयार करून देता येणं ही सुद्धा गोष्ट एक उपयोगी ठरते. पुढे चतुर्गुणेन अंभसावा श्रुतम ज्वरहरम पयः धारोष्णम वा पयः सद्यो वातपित्त ज्वरम जय. जीर्णज्वराणां सर्वेषां पयः प्रशमनं परं पेयं तदुष्णं शीतं वा यथास्वं भेषजैः श्रुतम्. चतुर्गुण जलासह सिद्ध केलेलं दूध ज्वरहर आहे किंवा धारोष्ण दूध त्वरित वातपित्त ज्वर जिंकणार आहे. पय किंवा क्षीर हे सर्व जीर्णज्वराचं प्रशमन करणारं एक श्रेष्ठ द्रव्य आहे. ते उष्ण किंवा शीत किंवा यथोक्त औषधांनी सिद्ध करून द्यावं. ही अवस्था आली असताना क्षीराची. त्यामुळे जीर्णज्वरामध्ये जसं मागे आपण बघितलं तसं घृत आणि या ठिकाणी दिलेलं क्षीर असे दोन्हीही वापर करणं हे अतिशय उपयोगी राहतं. त्यामुळं विश्वासिद्ध क्षीर किंवा पिंपळी सिद्ध क्षीर किंवा गरम दूध आणि खजूर खारीक तूप घालून गरम दूध पिणं अशा पद्धतीने या दुधाचा आणि घृतांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करावा. आता आपण पुढचा श्लोक वाचून थांबूया. प्रयोजयेत ज्वरहरान निरुहान सानुवासनां पक्वाशयगते दोषे वक्षन्ते च सिद्धीषु. जर का काही शंका असतील तर चरक वाचन ग्रुप वरती त्या सांगाव्यात किंवा फेसबुक वरतीच त्याच्याबद्दलची शंका सांगा. धन्यवाद.